आपले सर्व गोरक्षक आणि हिंदुत्वाचं जे सर्व रक्षण करणारे आपले जे युवक आहेत त्यांच्यानी एक संशयास्पद अशी गाडी जी गायींना घेऊन चालली आहे, तस्करीचं होत आहे अशी त्यांना मेसेज मिळतात. सर्वजण आले तर भलताच प्रकार इकडे घडला आहे की त्या गाडीमध्ये इकडे जी खैरची जी झाडं असतात ती खैरची झाडं गोव्यातनं आणली जातात आणि इकडनं गायीची व गुरांची तस्करी केली जाते गोव्यामध्ये. हा प्रकार घडला. जेव्हा आपण आलो त्याचा मोबाईल काढून घेतला, जो संदेश नाईक म्हणून जो इकडे जो ते व्यवसाय करतो त्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ आणि कॉन्टॅक्ट भेटले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ असे आहेत की त्याच्याकडे बंदूक फायरिंग केलेली आहे आणि तो खुदका आरोपी आहे आणि गोव्यातनं त्याला तडीपार पण केलेला आहे. असं सर्व हे एवढं चाललंय दोडामार्गमध्ये आणि दोडामार्गच्या हाकेच्या अंतर शहराच्या हाकेच्या अंतरावर इकडे सर्व चालू असताना सर्व प्रशासन सर्वांनी एवढा सुस्तीपणा आहे ह्याची आम्हाला खंत आहे की आम्ही सर्व ही गोष्ट आपल्या जे नितेश राणे साहेब आहेत त्यांना लवकरात लवकर त्याच्या कानावर घालून हे सर्वचे काय प्रकार चालले दोडामार्गमध्ये आणि दोडामार्गमध्ये आपल्या युवकची पिढी आहे ती कुठच्या तरी वाईट दिशेने चाललेली आहेत. इकडे गांजा ड्रग्सचे धंदे चालत आहेत, ह्या प्रकारचे जे अवैध धंदे चालत आहेत ह्याच्यावर काही नियंत्रण नाही आहे. त्याच्यामुळे आपण नक्की सर्वजण सर्व युवकांना घेऊन नितेश राणेंचा एकदा दोडामार्गसाठी दौरा निश्चित करणार आहोत. वन विभागाचं म्हणणं आहे की या अगोदर 2 वेळा याच अवैध धंद्यावरती कारवाई झालेली होती. तर वन विभागाचं काम होतं की त्यानंतर त्यांनी याची निगराणी राखायला पाहिजे होती, पण तसंच दिसलेलं नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे हे सर्व जो कारभार चाललेला आहे हा शासन आणि जे आपले प्रशासन आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट असून दे, पोलीस खातं असून दे, यांचं नियंत्रणच नाही दोडामार्गवर. हे सर्व दिसून येत आहे. आता जर त्यांचं नियंत्रण असतं तर असे एवढं मोठं आता तुम्ही बघितलं तर जी खैरची झाडाची जी साल असते ती एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आज कालचा धंदा नाही आहे, वर्षानुवर्ष इकडे धंदा चालू आहे आणि हे धंदे आमच्यापेक्षा आपल्या इतर युवकांपेक्षा इतरांना व प्रशासनाला माहीत नसेल, ठाऊक नसेल, हे आपण सांगता येत नाही. हे सर्व तर काय चाललंय दोडामार्गला हे तुम्ही पत्रकारांनी माझी एक विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही खुलासा करा. जी आपली तरुण पिढी आत्ता गांजा ड्रग्सच्या खाण्यात चालू आहे आणि हे सर्व बघून मनस्ताप होत आहे. त्याच्यामुळे पत्रकार बंधू सर्वांचा आपण एक तुम्हाला हाक देतोय की ह्याच्यावर काय ते उघडण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्याला एक साथ द्या आणि आधी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतोय. पाणी